बार्शी मतदारसंघात या मतदारसंघाबद्दल सांगायचं तर इथे सुद्धा ठाकरे गटाच्या उमेदवाराचंच पारडं जड दिसतंय। ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल या ठिकाणी होते, त्यामुळे आता नेमकं संभाव्य उमेदवार इथले कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दिलीप सोपालच संभाव्य आमदार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बार्शी मतदारसंघात काय चित्र असणार आहे? संभाव्य आमदार दिलीप सोपाल हे ठाकरे गटाचे उमेदवार पाहायला मिळतात। संभाव्य आमदार तर शिंदे गट राजेंद्र राऊत हे पिछाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो। इथे देखील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशीच लढत प्रामुख्याने पाहायला मिळते। त्यात ठाकरे गटाने बाजी मारल्याचं चित्र आहे। नेमकी काय कारण आहेत ते देखील जाणून घेऊयात विश्वभूषण लिमये यांच्याकडून। शिंदे गटाचा शिवधनुष्य विरुद्ध ठाकरे गटाची मशाल अशा पद्धतीचा सामना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। मागच्या 5 वर्षांमध्ये राजेंद्र राऊत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये निधी आणला, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होताना दिसून येतोय। मात्र आपण जर बघितलं तर मनोज जरांगे फॅक्टरचा जो तोटा आहे तो त्या ठिकाणी राजेंद्र राऊत यांना होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बार्शी विधानसभा मतदारसंघातील वैराग हा महत्वाचा परिसर मानला जातो आणि वैराग मधले महत्वाचे नेते निरंजन भूमकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार गटामधून शरद पवार गटामध्ये गेल्या कारणानं दिलीप सोपल यांना थेट फायदा त्या ठिकाणी होत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर प्रत्येक समाज घटकाला आणि बार्शी मधल्या प्रत्येक परिसराला मोठ्या प्रमाणात निधी राजेंद्र राऊत यांनी आणून दिला। मात्र राजेंद्र राऊत यांची मनोज जरांगे विरुद्धची भूमिका त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देईल अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र एकूणच जर चित्र आपण बघितलं तर अतिशय टसनची जी फाईट आहे ती त्या ठिकाणी होणार आहे आणि सरते शेवटी त्या ठिकाणी अतिशय कमी मताधिक्यानं दिलीप सोपल यांचा विजय निश्चित होईल अशा पद्धतीचं एकूण चित्र बार्शी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे।